नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कोणत्या 5 एक्सेप्शनल सिच्युएशन्स आहेत, असामान्य परिस्थिती आहेत की जेव्हा केंद्र हे राज्याच्या अखत्यारीतल्या किंवा जीएसटी याच्याशी संबंधित विषयावर कायदा करू शकतं, राईट? आता त्या 5 एक्सेप्शनल सिच्युएशन्स तर झाल्या, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आता प्रत्यक्ष कायद्यांची गोष्ट बाजूला ठेवा की कोण कोणता कायदा करू शकतं. राज्य सरकार राज्यातल्या विषयांवर कायदे करू शकतं हे तर क्लिअर आहे, पण अशा पद्धतीने कायदे केल्यानंतर सुद्धा थोडंसं इनडायरेक्टली केंद्र सरकार कशा पद्धतीने राज्यांच्या कायदे करण्याच्या अधिकारावर थोडं वरचढ ठरू शकतं किंवा कंट्रोल करू शकतं, नियंत्रण करू शकतं, हे आपण पाहणार आहोत. याला म्हटलं जातं की राज्याच्या विधिविधान करण्याच्या प्रक्रियेवरील नियंत्रण. ओके, राईट. आता आपल्याला माहित आहे की जसं केंद्रामध्ये कुठलंही एखादं विधेयक, आपण संसदेचा जो टॉपिक कव्हर केलेला आहे त्याच्यामध्ये कायदा कसा तयार केला जातो त्याचे स्टेप्स बघितलेले आहे. नॉर्मली काय होतं की केंद्रामध्ये ज्यावेळी संसद म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा विधेयक एखादं पास करते, तर त्या विधेयकावर राष्ट्रपतींची सही झाली म्हणजे त्यांची संमती मिळाली की त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होतं. त्याच पद्धतीने राज्यामध्ये समजा राज्याची विधानसभा आणि विधान परिषद असेल तर विधान परिषद यांनी एखादा कायदा पास केला की तो पास केल्यानंतर तो राज्यपालांकडे संमतीसाठी जातो. ओके, आणि मग राज्यपाल काय करू शकतात, तर इथे आपल्याला हे माहिती आहे की राज्यपाल हे एका प्रकारे केंद्राचे प्रतिनिधी असतात राज्यांमध्ये, कारण राज्यपालांची नेमणूक ही बेसिकली केंद्राने केलेली असते. आणि साधारणतः जनरल तुम्ही जर बघितलं तर ज्या पक्षाचं किंवा जे सरकार केंद्रामध्ये आहे त्यांच्या विश्वासातलीच माणसं नॉर्मली राज्यपाल म्हणून असतात. सो एक प्रकारे अलिखित म्हणा किंवा अप्रत्यक्ष म्हणा, ते केंद्राचं त्याच्यामध्ये नियंत्रण असतं. अर्थात त्यावेळी केंद्र सरकारमध्ये कोण आहे, कसं आहे आणि ते कशा पद्धतीने राज्यपालांच्या पदाकडे बघतात किंवा कसा उपयोग करून घेतात त्याच्यावर खूप अवलंबून असतं. प्रत्येक वेळी दुरुपयोग होईल असं नाही आणि प्रत्येक वेळी सदुपयोग होईल किंवा सदुपयोग जाऊ द्या, किमान दुरुपयोग होणार नाही याची काही गॅरंटी नसते. इट डिपेंड्स की कोण सेंटरमध्ये आहे आणि ते सेंटर आणि राज्य सरकार यांच्यामध्ये कसे इक्वेशन्स आहे. सेम पार्टीचं सरकार आहे का खाली पण राज्यामध्ये, का दुसऱ्या पार्टीचं आहे, किंवा त्यांचं एकमेकांशी जमतं का नाही जमतं, वगैरे वगैरे, सो मेनी फॅक्टर्स. सो ज्यावेळी राज्य विधिमंडळ म्हणजे विधानसभा किंवा विधान परिषद असेल तर विधानसभा आणि विधान परिषद हे मिळून एखादं विधेयक पास करतात, मंजूर करतात, त्यावेळी ते जातं संमतीसाठी राज्यपालांकडे. आणि जेव्हा ते राज्यपालांकडे येतं त्यावेळी राज्यपाल काय करू शकतात याच्यामध्ये एक मेख आहे. ती मेख अशी आहे, कलम 200 आणि 201 हे बेसिकली राज्यपालांशी संबंधित आहेत. ओके, तर राज्य विधानसभेने मंजूर केलेलं एखादं विधेयक त्या राज्याचे राज्यपाल हे राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवू शकतात. बघा, एक तर नॉर्मल आहे की ते संमती देऊ शकतात आणि त्या केसमध्ये तो कायदा होऊन जाईल. एक सिच्युएशन अशी असते की ते राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवू शकतात. आता आपल्याला माहित आहे की राष्ट्रपतींच्या विचारासाठी, पण राष्ट्रपतींना काही खरोखर इंडिपेंडंट पॉवर असतात का? नाही. राष्ट्रपती हे प्रत्येक वेळी पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कामकाज करतात. याचाच अर्थ असा की राष्ट्रपतींच्या सल्ल्यासाठी एखादं विधेयक राखून ठेवलं म्हणजे थोडक्यात पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या विचारार्थ राखून ठेवलं असा अप्रत्यक्ष त्याचं मिनिंग होऊ शकतं. अर्थात काही वेळा असंही असतं की एखादं विधेयक जर वादग्रस्त असेल आणि राज्य सरकारलाच असं वाटत असेल की आता हे आपण पास तर करून टाकलं, पण हे नको याचा कायदा व्हायला, असं राज्य सरकारलाच काही उपरती झाली, तर राज्य सरकार वेगवेगळे मार्ग वापरू शकतं की राज्यपालांना सांगू शकतात. म्हणजे इनडायरेक्टली ऑब्व्हियसली या गोष्टी ऑफिशियली बऱ्याचदा नसतात, अनऑफिशियली असतात, की तुम्ही त्याला संमतीच देऊ नका किंवा राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवा वगैरे वगैरे. एनिथिंग इज पॉसिबल. सो जर राष्ट्रपती, तर ते राज्यपाल हे राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवू शकतात. आता राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या विचारार्थ पाठवलेले विधेयक हे राष्ट्रपती पुन्हा राज्यपालांकडे परत पाठवू शकतात. अशा एका संदेशासह की विधानसभेने किंवा विधिमंडळाने त्यावर पुनर्विचार करावा.
ओके, म्हणजे समजा एक्स विधेयक आहे ते राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे विचारार्थ पाठवलं, राष्ट्रपतींनी त्याच्यावर विचार केला आणि विचार करून राष्ट्रपती राज्यपालांकडे अशा पद्धतीने पाठवू शकतात की मी हे विधेयक आपल्याकडे परत पाठवत आहे, हे विधेयक विधानसभेकडे किंवा विधानमंडळाकडे परत पाठवावं आणि या दुरुस्त्या किंवा हे चेंजेस करण्याचा विचार विधिमंडळाने करावा, त्या राज्याच्या विधिमंडळाने करावा, अशा संदेशासह राष्ट्रपती ते राज्यपालामार्फत राज्याच्या विधानमंडळाकडे परत पाठवू शकतात. ओके, राईट. मग असं विधेयक आलं परत की ते जे राज्याचं विधिमंडळ असतं त्याने 6 महिन्यांच्या आत त्याच्यावर पुनर्विचार करणं आवश्यक असतं. जो संदेश पाठवलेला आहे, काही चेंजेस वगैरे असतील वगैरे वगैरे. ओके, आणि त्याच्यानंतर मग समजा जे काही राष्ट्रपतींनी सांगितलं होतं वगैरे पुनर्विचार केला, त्यानुसार काही दुरुस्त्या केल्या किंवा नाही पण केल्या आणि परत राज्यपालांकडे समजा पाठवून दिलं विधिमंडळाने, म्हणजे विधानसभेत, म्हणजे राज्य सरकारने परत राज्यपालांकडे पाठवलं, तर राज्यपाल पुन्हा त्याला राष्ट्रपतींकडे विचारार्थ पाठवू शकतात, पुन्हा राष्ट्रपतींकडे पाठवू शकतात. ओके, आणि मग राष्ट्रपतींकडे पुनर्विचाराला पाठवल्यानंतर त्याच्यावर राष्ट्रपतींनी त्याला संमती दिलीच पाहिजे असं त्या कलमामध्ये लिहिलेलं नाही. ही खरी मेख आहे. ते परत राष्ट्रपतींकडे पाठवलं समजा विधान परिषदेत, हो ठीक आहे तुमच्यानुसार आम्ही हे चेंजेस केले किंवा आम्ही हे चेंजेस आम्हाला मान्य नाही, आम्ही हेच परत पास करतोय, पाठवतोय. राज्यपालांकडे गेलं, राज्यपालांनी परत राष्ट्रपतींकडे विचारार्थ पाठवून दिलं. त्याच्या पुढे काय करायचं राष्ट्रपतींनी हे तिथे लिहिलेलं नाही. मग आल्यानंतर राष्ट्रपती तिथे पडून देऊ शकतात, राईट. म्हणजे एका अर्थाने पूर्ण नकाराधिकाराचा प्रयोग अशा पद्धतीने राष्ट्रपती राज्यपालांच्या मार्फत करू शकतात. कशावर? राज्याने केलेल्या कायद्यावर. ओके, राईट. अजून हे कशामध्ये होतं सगळं? कलम 200 आणि 201 मध्ये राज्यपालांशी संबंधित. एक कलम 304 आहे की एखाद्या राज्याशी किंवा त्या राज्यातील व्यापार, वाणिज्य किंवा विचरणाच्या स्वातंत्र्यावर निर्बंध करणारे विधेयक. हे काय? आयदर ते राज्य, म्हणजे समजा महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्राच्या आतमध्ये किंवा महाराष्ट्र आणि इतर राज्य यांच्यामध्ये रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स ऑन द फ्रीडम ऑफ ट्रेड, म्हणजे व्यापार करण्याचं स्वातंत्र्य. कॉमर्स म्हणजे वाणिज्य, त्याचं स्वातंत्र्य. इंटरकोर्स म्हणजे विचरण, म्हणजे एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात जाणं किंवा राज्यामध्येच एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये वगैरे वगैरे, याच्याशी संबंधित जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्यावर काही वाजवी बंधनं लादणारं विधेयक जर राज्याला पास करायचं असेल तर पास नाही, ते राज्य विधानसभेत मांडायचंच असेल, म्हणजे पास तर जाऊ दे, मांडतानाच तर मांडायचं असेल तर त्याला राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते. कारण काय? कारण ते काही महत्वाच्या अधिकारांवर गदा आणणार असतं. पुन्हा 2 राज्यांमधल्या इंटरकोर्स, ट्रेड, कॉमर्स याच्याशी संबंधित असतं आणि त्याच्यामुळे ते राष्ट्रपतींची पूर्वसंमती घेऊनच मांडता येतं. म्हणजे हा पण एक. आणि राष्ट्रपतींची पूर्वसंमती म्हणजेच काय? म्हणजेच बेसिकली केंद्र सरकारची पूर्वसंमती असं होतं इनडायरेक्टली. सो हे सुद्धा एक प्रकारचा कंट्रोल आहे. कलम 360 आपल्याला माहिती आहे. कलम 360 काय? आर्थिक आणीबाणी. आणीबाणी कोणत्या कलमांमध्ये? कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 राष्ट्रपती राजवट किंवा वैधानिक आणीबाणी किंवा राज्य आणीबाणी आणि कलम 360 आर्थिक आणीबाणी. 52 अधिक 4 56 अधिक 4 60 300 352 अधिक 4 356 अधिक 4 360. ओके, सो 360 आर्थिक आणीबाणी. सो आर्थिक आणीबाणीच्या काळामध्ये हे बघा काही स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे आहेत, त्या तुम्ही दुरुस्त करून घ्या, कारण मला तेवढा वेळ नाही ते सगळं करायला. त्यामुळे जसं टाईप होऊन येतं त्याच्यात मी फार चेंजेस करत नाही. आर्थिक आणीबाणीच्या काळात राज्यांच्या विधानसभांनी पारित केलेल्या खर्चासंबंधी फायनान्शियल विधेयक व इतर वित्तीय विधेयके राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवण्याचे निर्देश केंद्र राज्यांना देऊ शकतं. की समजा आर्थिक आणीबाणी लादलेली, आर्थिक आणीबाणीच मुळात कशासाठी लादलेली असते की फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचण उभी राहिलेली असते देशासमोर. अशा वेळी काटकसर करणे, योग्य तिथेच खर्च करणे हे अपेक्षित असतं, एक्सपेक्टेड असतं.
त्याच्यामुळे जर राज्य काही वित्तीय विधेयक, अर्थविधेयक विषयक, खर्चासंबंधी विषयक विधेयक मांडणार असतील तर केंद्र सरकार राज्यांना असा निर्देश देऊ शकतं, कंपल्सरी नाही, पण केंद्र सरकार राज्यांना निर्देश देऊ शकतं की बाबांनो, तुम्ही जर काही खर्चाच्या संबंधित फायनान्शियल, इकॉनॉमिक, आर्थिक अशी काही विधेयकं मांडणार असाल राज्यामध्ये, राज्याच्या विधानसभेमध्ये, तर ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवले जावेत. म्हणजे त्याच्यावर राष्ट्रपती विचार करतील, म्हणजेच थोडक्यात केंद्र सरकार विचार करेल आणि मग ठरवेल की हे खर्च किंवा हे फायनान्शियल इम्प्लिकेशन्स हे आवश्यक आहेत का आर्थिक कार्यवाहीच्या काळात. नसतील ते विचारार्थ राखूनच ठेवतील, म्हणजे तो कायदा पास होणार. ओके. कलम 213 काही विशिष्ट बाबतीत राष्ट्रपतींच्या सूचनांशिवाय राज्यपाल अध्यादेश जारी करू शकत नाही. कलम 213 महत्वाचे, लक्षात ठेवा. काही विशिष्ट सिच्युएशन्स या कलमामध्ये दिलेले आहेत की काही बाबतीतले जे अध्यादेश म्हणजे काय, ऑर्डिनन्स, म्हणजे प्रत्यक्ष कायदा न करता इमर्जन्सी म्हणून जो कायदा केला जातो राज्यपालांच्या मार्फत किंवा राष्ट्रपतींच्या मार्फत, त्याला आपण अध्यादेश म्हणजे ऑर्डिनन्स म्हणतो. तर काही बाबतीत राज्यपाल अध्यादेश जारी करू शकत नाही काही सिच्युएशन्स मध्ये. उदाहरणार्थ, असं विधेयक असेल की ज्याच्यामध्ये अशा तरतुदी आहेत की ते विधेयक विधिमंडळात मांडण्यासाठी या संविधानाऐवजी राष्ट्रपतींची पूर्वमंजुरी लागली असती. की समजा असा एखादं ते अध्यादेश जारी करतायत आणि त्या अध्यादेशामध्ये अशा तरतुदी आहेत की जर नॉर्मली ते विधेयक मांडलं गेलं असतं, अध्यादेश हे एक्सेप्शनल आहे ना, एक्सेप्शनल आहे, अध्यादेश हे असामान्य परिस्थितीत काढले जातात. नॉर्मल केसमध्ये नॉर्मल कायदा केला जातो व्यवस्थित ती प्रोसेस फॉलो करून. अध्यादेशामध्ये ती कायद्याची प्रोसेस फॉलो केली जात नाही, डायरेक्ट अध्यादेश राज्यपाल किंवा राष्ट्रपती काढतात. सो राज्यपाल ज्यावेळी अध्यादेश काढतात तर त्या अध्यादेशामध्ये जर अशा तरतुदी असतील की नॉर्मल कंडिशनमध्ये तशा तरतुदींचा कायदा तयार करताना नॉर्मल प्रोसेसने जर त्याला राष्ट्रपतींची पूर्वमंजुरीची आवश्यकता राहिली असती तर तसा अध्यादेश राज्यपाल काढू शकणार नाही. म्हणजे काय होईल अदरवाईज, की बाबा समजा एखादा कायदा करायचा आहे विधानसभेला, त्या कायद्यामध्ये अशा तरतुदी आहेत की ज्या तरतुदींशी संबंधित कायदा जर राज्याला करायचा असेल तर राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक आहे असं समजा आहे. पण राज्याला पूर्वसंमती घ्यायची नाही, म्हणून मग राज्य काय करेल, कायदा करण्याची प्रोसेस बायपास करून देईल आणि राज्यपालांच्या मार्फत डायरेक्ट अध्यादेश काढू शकेल. म्हणजे एका अर्थाने काय होईल की ते राज्यघटनेलाच बायपास केल्यासारखं होईल. म्हणून असा अध्यादेश राज्यपाल काढू शकत नाही. समजा त्या अध्यादेशामध्ये अशा तरतुदी असतील की अशा तरतुदी असणारं जर नॉर्मल विधेयक मांडलं असतं तर राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवणं बंधनकारक राहिलं असतं राज्यपालावर. अशा तरतुदींचा जर ते अध्यादेश असेल तर तो पण काढता येणार नाही. तर अशा पद्धतीने काही विशिष्ट या दिलेल्या आहेत. थोडक्यात काय आहे की राज्याने अध्यादेशाचा वापर करून राज्यघटनेच्या ज्या कंडिशन्स आहेत काही कायद्यासंबंधीच्या त्या बायपास करू नयेत म्हणून हे दिलेलं आहे. ओके, राईट, ठीक. सो अशा पद्धतीने इनडायरेक्टली केंद्र सरकार हे राज्यांच्या कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवू शकतं. 3 वेगवेगळे प्रकार आपण बघितले, राईट. ओके. आता वैधानिक विषयांच्या संदर्भात उद्भवणारे प्रश्न. वैधानिक विषय आपण बघतोय ना की कोणते विषय कोणाकडे वगैरे वगैरे तो का कोण त्याच्यावर कायदा करू शकेल वगैरे वगैरे, याच्या संबंधी काही प्रश्न उद्भवतात. कोणते प्रश्न उद्भवतात तर विभागणीच्या बाबतीत जी विषयांची विभागणी आहे, कशी विभागणी आहे, केंद्र सरकारची सूची क्रमांक 1, राज्य सरकारच्या अखत्यारीत सूची क्रमांक 2, समवर्ती सूची क्रमांक 3 अशी विभागणी आहे. या विभागणीच्या बाबतीत 2 प्रकारचे प्रश्न उद्भवतात. एक प्रश्न असतो तो ओव्हरलॅपिंग म्हणजे अतिव्यापन. आता अतिव्यापन हा शब्द समजा एमपीएससीत किंवा यूपीएससीत प्रश्न विचारला तो मराठीत किंवा हिंदीत काय वापरला जाईल याचा भरोसा नाही. त्यामुळे ओव्हरलॅपिंग हा इंग्रजी शब्द लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्नात जर असं आलं काही तर इंग्लिश प्रश्न वाचा. ओव्हरलॅपिंग म्हणजे काय, जेव्हा 2 गोष्टी एकमेकांवर असतात त्याला आपण ओव्हरलॅपिंग म्हणतो, राईट. की 2 गोष्टींचा अर्थ एकमेकांवर ओव्हरलॅप करतो. ओव्हरलॅप म्हणजे हा आणि याच्या वर, हा याच्या वर, याला ओव्हरलॅपिंग म्हणतो आपण.
सो जेव्हा एकाच प्रकारचा विषय ह्या तिन्ही सूचींमध्ये वेगवेगळ्या संदर्भाने येतो, समजा शिक्षण आहे, एकामध्ये प्राथमिक शिक्षण आहे, एकामध्ये नुसतं शिक्षण आहे, एका सूचीमध्ये तांत्रिक शिक्षण आहे, याच्यात इंटरप्रिटेशनच्या बाबतीत ओव्हरलॅपिंग होऊ शकतं, काय त्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. आणि राज्य क्लेम करू शकतं की हा माझा विषय आहे, केंद्र सरकार पण क्लेम करू शकतं की नाही हा माझा विषय आहे, आणि दोन्ही असं पण क्लेम करू शकतात नाही हा आपला दोघांचा नाही, हा समवर्तीतला विषय आहे. असे काही अर्थाचे प्रॉब्लेम निर्माण होतात. तर ज्यावेळी एकाच प्रकारचा विषय या तिन्ही सूचींमध्ये असल्यासारखा वाटतो किंवा असतो त्याला ओव्हरलॅपिंग म्हणतात. ओके, त्यांचा वेगवेगळा अर्थ निघतो. अर्थानुसार राज्य सूची, केंद्र सूची, समवर्ती सूचीतील विषयाशी संबंधित साम्य असतं. ओके, मग अशा वेळी हे जे ओव्हरलॅपिंग आहे याच्या बाबतीत काय आहे, नियम काय आहे? नियम असा आहे की सगळ्यात जास्त प्राधान्य मिळेल केंद्र सूचीला. म्हणजे असं जर वाटत असेल की हा विषय राज्य सूचित पण आहे केंद्र सूचित पण आहे, किंवा असा अर्थ निघत असेल, तर पहिला प्रेफरन्स मिळेल केंद्र सूचीला. ओके, राईट. आणि शेवटचं प्राधान्य मिळेल राज्य सूचीला, म्हणजे 2 नंबरचं प्राधान्य मिळेल समवर्ती सूचीला. सो समजा केंद्र सूची आणि राज्य सूची याच्यात जर प्रश्न उद्भवला तर आपल्याला माहिती आहे केंद्र सूचीला नंबर 1 प्रेफरन्स, राज्य सूचीला नंबर 3 प्रेफरन्स. म्हणजे केंद्र सूची आणि राज्य सूची याच्यात ओव्हरलॅपिंग असेल तर कोणाला प्रेफरन्स मिळेल? केंद्र सूचीला, म्हणजे केंद्र कायदा करू शकेल. समजा केंद्र सूची आणि समवर्ती सूची याच्यात प्रश्न उद्भवला, केंद्र सूचीला प्रेफरन्स नंबर 1, समवर्ती सूचीला प्रेफरन्स नंबर 2, मग याच्यात पुन्हा कोणाला प्रेफरन्स मिळेल? ओव्हरलॅपिंग मध्ये केंद्र सूचीला. आणि समवर्ती सूची आणि राज्य सूची याच्यामध्ये असेल तर समवर्ती सूचीला प्रेफरन्स नंबर 2 आहे, राज्य सूचीला 3 आहे, म्हणजे कोणाला प्रेफरन्स मिळेल? समवर्ती सूचीला. थोडक्यात काय, इनडायरेक्टली केंद्राला याच्यात प्राधान्य मिळतं. कसं की आता आधी आपण हे असं मांडू. सो याचा नियम काय, सगळ्यात जास्त प्रेफरन्स केंद्र सूचीला, त्याच्यानंतरचा प्रेफरन्स समवर्ती सूचीला, आणि त्याच्यानंतरचा प्रेफरन्स राज्य सूचीला. सो पहिला प्रेफरन्स केंद्र सूचीला, दुसरा प्रेफरन्स समवर्ती सूचीला. आपल्याला माहिती आहे की समवर्ती सूचीमध्ये पण काय असतं की समवर्ती सूचीमध्ये जर केंद्र आणि राज्य दोघांचे कायदे असले तर कोणाच्या कायद्याला प्रेफरन्स मिळतो? केंद्राच्या. म्हणजे समवर्तीमध्ये पण इनडायरेक्टली थोडासा फायदा कोणाला असतो? केंद्रालाच असतो. आणि मग लास्ट राज्य सूचीला असतो. ओके, सो हा काय असतो? ओव्हरलॅपिंग मधला हा ऑर्डर ऑफ प्रेफरन्स. ओके, ओव्हरलॅपिंग मराठीमध्ये याला म्हणतात अतिव्यापन, पण माझं म्हणणं की ओव्हरलॅपिंग हा शब्द लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न असतो कन्करन्स. कन्करन्स म्हणजे समवर्तीपणा. ओके, समवर्ती सूचीतील एकाच विषयावर केंद्र आणि राज्य सरकारांनी कायदे करणे याला कन्करन्स असं म्हणतात. याच्या बाबतीत काय नियम आहेत? ओके, याच्या बाबतीत नियम पहिला असा आहे की केंद्रीय कायदा व राज्य कायद्यात विरोधाभास असल्यास केंद्रीय कायद्याला प्राधान्य मिळेल. म्हणजे एकाच विषयावर केंद्राचा पण कायदा आहे, राज्याचा पण कायदा आहे, कॉन्करन्स आहे, राईट. दोन्ही एकाच वेळी असणे असं आहे, याला कन्करन्स म्हणतात. सो कोणाला प्राधान्य मिळेल? केंद्राच्या कायद्याला प्राधान्य मिळेल. या नियमाला मात्र एक अपवाद आहे. कोणत्या नियमाला? या की ज्या नियमान्वये केंद्राच्या कायद्याला प्राधान्य मिळतं, या नियमाला अपवाद. काय अपवाद आहे? की जर राज्याचा कायदा राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवलेला असेल व त्याला राष्ट्रपतींनी संमती दिली तर तो कायदा त्या राज्यात प्रचलित राहील, जरी त्याच्यावर केंद्राचा पण कायदा असला तरी सुद्धा. ओके, मात्र संसदेने त्याच्यावर कायदा करून राज्याचा कायदा रद्द केला तर राज्यात तो कायदा प्रचलित राहणार नाही. म्हणजे काय, याचा अर्थ सांगतो. समजा असं समजू आपण की एक विषय आहे, कुठला तरी एक्स विषय आहे, एक्स विषयावर केंद्राने पण कायदा केला आणि सेंटरने आणि स्टेटने पण कायदा केलेला आहे. ओके, तर नॉर्मल कंडिशन मध्ये कोणाच्या कायद्याला प्राधान्य मिळेल? सेंटरच्या कायद्याला. पण याला एक अपवाद आहे की समजा राज्याने कायदा केला, समजा राज्याने एक कायदा केला, हा राज्याचा कायदा राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवला गेलाय आणि राष्ट्रपतींनी त्याला संमती दिली. याचा अर्थ खरं तर काय होतो? याचा अर्थ असा होतो की समजा राज्याने राज्याचा कायदा राखून ठेवला राष्ट्रपतींसाठी,
राष्ट्रपतींच्या संमतीसाठी, म्हणजेच काय, इनडायरेक्टली केंद्र सरकारच्या संमतीसाठी. आणि राष्ट्रपतींची संमती त्याला मिळाली याचाच अर्थ काय, की केंद्राची संमती आहे त्या कायद्यावर. म्हणजे इनडायरेक्टली काय, की केंद्राला तो कायदा होऊ द्यायचा आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे हा जरी अपवाद असला ना, अपवादामध्ये हे लपलेलं आहे की ऍक्च्युली केंद्रालाच ओके, म्हणजे केंद्राला ओके वाटतंय की होऊ द्या हा राज्याचा कायदा, आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. सो जर एकाच विषयावर केंद्र आणि राज्यांचे कायदे असतील, पण राज्याचा कायदा हा राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवलेला असेल आणि राष्ट्रपतींना त्याची संमती मिळाली असेल, तर त्या राज्यापुरता तो राज्याचा कायदा वरचढ ठरेल, इतर राज्यांमध्ये नाही मात्र. ओके. आणि समजा केंद्राला वाटलं की बाबा या राज्याला आपण थोडी सूट दिली होती, यांचा राष्ट्रपतींच्या विचारासाठी होता ठेवलेला, आपण त्यावेळी संमती दिलेली होती राष्ट्रपतीच्या मार्फत, पण आता नकोय आपल्याला ते, तर काय, तर जर संसदेने, मग संसद काय करेल, त्याच विषयावर कायदा केला आणि राज्याचा कायदा रद्द केला, तर राज्यात तो कायदा प्रचलित राहणार नाही, विषय संपला. म्हणजे संसदेला नको होता आता, तर त्यांनी कायदा करून तो राज्याचा कायदा रद्दबातल करून टाकला, तर विषय संप. ओके. नेक्स्ट, विरोधाभासाचे निकष. आता आपण इथे काय आलो होतो, आपण इथे बघितलं होतं की जेव्हा केंद्राचा कायदा आणि राज्याचा कायदा याच्यामध्ये विरोधाभास असल्यास, असं म्हटलं होतं ना आपण, विरोधाभास असल्यास, याला इंग्लिश मध्ये म्हणतात रेपग्नन्सी. ओके. म्हणजे ते एकमेकांना पूरक नाहीत किंवा एकमेकांच्या विरोधी आहेत, याला रेपग्नन्सी म्हणतात, विरोधाभास म्हणतात. आता प्रश्न असा आहे की हे विरोधाभास म्हणजे काय, हे कोणी ठरवायचं, कसं ठरवायचं? राज्य म्हणेल की नाही विरोधाभास, कुठे विरोधाभास आहे, केंद्र सरकार म्हणेल नाही विरोधाभास आहे, मग हे ठरवायचं कसं? तर नॉर्मली अशा केसेस कोर्टामध्ये जातात. आणि हे सर्वोच्च न्यायालयाने एम करुणानिधी विरुद्ध भारत सरकार या एका केसमध्ये, विरोधाभास कशाला म्हणायचं याचे काही निकष लावून दिलेले आहेत. ते कोणते? जेव्हा त्या दोन कायद्यातील तरतुदी पूर्णतः विसंगत, म्हणजे इनकन्सिस्टंट, इंग्लिशमध्ये इनकन्सिस्टंट, आणि ज्या कधीच परस्पर पूरक होऊ शकणाऱ्या, इनरिकन्सिलिएबल, म्हणजे जरी त्या दोन कायद्यांच्या तरतुदींचा व्यवस्थित, म्हणजे चांगला मोठ्या मनाने अर्थ लावण्याचा जरी प्रयत्न केला तरी एकमेकांना पूरक अर्थ लावताच येऊ शकणार नाही, अशा त्याला काय म्हणतात, इनरिकन्सिलिएबल, की ज्यांचा मेळच घालता येऊ शकत नाही. जर असं असेल तर त्याला विरोधाभास म्हटलं जाईल आणि मग केंद्राचा कायदा वरचढ ठरेल. समजा दोन कायदे एकाच क्षेत्राला लागू आहेत आणि जर परस्परांना मारक न ठरता त्यांचा अर्थ लावता येत असेल तर विरोधाभास मानता येणार नाही. समजा असं विचार करा की कुठली तरी एक इंडस्ट्री आहे आणि त्या इंडस्ट्रीशी संबंधित कायदा, एक काम करूयात आपण, समजा वन हा एक विभाग आहे, वन हा एक सब्जेक्ट आहे, जंगले, याच्यावर दोन्ही राज्य सरकार, केंद्र सरकार कायदे करू शकतात. दोघांनी कायदे केले आहेत आणि त्या कायद्यांचा जर पॉझिटिव्हली अर्थ लावला तर ते काही एकमेकांना मारक ठरत नाही. म्हणजे दोन्ही कायदे समजा जंगलांचं जतन करण्याशी संबंधितच आहेत आणि कुठेही एकमेकांना जर व्यवस्थित अर्थ लावला तर एकमेकांना मारक ठरत नसतील तर त्याच्यात विरोधाभास मानला जाणार नाही. ओके. दोन कायद्यांमध्ये विसंगती नसेल आणि त्यातला एखादा कायदा त्याच क्षेत्रातील काही नवीन गुन्ह्यांची व्याख्या करत असेल तरी ते विसंगत मानले जाणार नाही. याचा अर्थ काय मित्रांनो? याचा अर्थ असा की समजा तेच एक्झाम्पल घेऊ आपण की वने, जंगले, हा दोघांनी कायदा केलेला आहे, त्या दोघांच्या कायद्यांमध्ये विसंगती नाही, पण समजा एखाद्या कायद्याने त्याच्याशी संबंधित नवीन गुन्हे तयार केलेले आहेत. उदाहरणार्थ समजा केंद्राचा कायदा आणि राज्याचा कायदा आहे. समजा एका कायद्यात, आता हे मी पूर्ण इमॅजिनरी सिच्युएशन घेतोय तुम्हाला समजावं म्हणून, समजा दोघांनी वन्यजीव संरक्षण किंवा जंगलांच्या संरक्षणासंबंधी कायदा केला. समजा एकाने, म्हणजे केंद्र सरकारने कायदा केला की ज्याच्यामध्ये जंगलाच्या आजूबाजूचं जे क्षेत्र असतं ना, ज्याला बफर झोन म्हणतो आपण, की बफर झोन मध्ये आदिवासींनी झोपड्या बांधणे याला गुन्हा नाही
म्हटलंय केंद्र सरकारच्या याच्यामध्ये, आणि मात्र यालाच समजा राज्य सरकारच्या कायद्यामध्ये पुन्हा मानलं गेलंय. असं काही नाहीये. म्हणजे मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. म्हणजे याच्यात काय झालं की एका कायद्यामध्ये जो गुन्हा न होता तो दुसऱ्या कायद्यात एक एक्स्ट्रा गुन्हा तयार केला गेलेला आहे. पण अदरवाईज हे वगळता दुसरा कुठेही विरोधाभास नाही. तर केवळ एका कायद्याने एखाद्या गोष्टीला एक्स्ट्रा गुन्हा म्हणून मानलेला आहे म्हणून त्याला विरोधाभास मानला जाणार नाही. ओके, असं मानलं जाईल की नाही याच्यात विरोधाभास नाही, दोन्ही कायदे अस्तित्वात राहू शकतात. ओके, राईट. एखादा विषय उर्वरित म्हणजे तिन्ही याद्यांमध्ये नसलेला म्हणजे रेसिड्युअल आहे की नाही या बाबतीतला निर्णय न्यायालयात करतात. ओके, म्हणजे एक वाद काय उद्भवू शकतो की समजा एखादा काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी आली समजा. ओके, समजा काहीतरी नवीन प्रकारचं मोबाईल सारखं काहीतरी गॅजेट आलं की ज्याच्याने कोणाचा तरी फोन टॅप करता येऊ शकतात किंवा असं काहीतरी आलं. समजा हा विषय, आता हा नवीनच विषय आहे का, मी टेक्नॉलॉजीच नवीन आहे. समजा अशा टाईपचा विषय हा राज्याच्या पण सूचित नसेल, केंद्राच्याही सूचित नसेल आणि समूहवर्ती सूचित पण नसेल, अशाला काय म्हणतो आपण, उर्वरित किंवा रेसिड्युअल. इंग्लिश शब्द लक्षात ठेवा, रेसिड्युअल सब्जेक्ट म्हणतो आपण त्याला. पण राज्य सरकार समजा असं राज्य सरकार म्हणू शकतं की नाही हा रेसिड्युअल सब्जेक्ट नाही, पण राज्य सूचितला आहे ना या सब्जेक्टमध्ये ही टेक्नॉलॉजी येते म्हणजे आम्ही कायदा करू शकतो याच्यात. किंवा केंद्र सरकार म्हणेल नाही हा रेसिड्युअल सब्जेक्ट नाही, बघा आमच्या यादीतला हा 90 नंबरचा विषय आहे ना याच्यात हा येऊ शकतो. असे जर वाद उद्भवले की एखादा विषय हा उर्वरित आहे की नाही, तर हे वाद नॉर्मली न्यायालय हे कर. ओके, आता तिन्ही याद्यांमधल्या विषयांचे अर्थ लावण्याचा प्रश्न, इंटरप्रिटेशन. समजा एखादा सब्जेक्ट आहे त्याचं इंटरप्रिटेशन की समजा वने हा परत आपण हे घेऊ, वने हा समजा आहे, जंगले हा सब्जेक्ट आहे. तर कशाला जंगल म्हणायचं, म्हणजे एखाद्या क्षेत्रावर साधारणतः झाडांची किती घनता असेल तर त्याला जंगल म्हणायचं, आणि किती त्याच्यापेक्षा कमी घनता असेल तर जंगल नाही म्हणायचं वगैरे वगैरे, असा काही प्रश्न उद्भवत असतील. इन जनरल एखाद्या विषयाचा अर्थ कसा लावायचा याचे प्रश्न उद्भवत असतील तर त्याच्या बाबतीत काय निकष लावले जातात, तर एकतर यांचा निर्णय न्यायालयांमध्येच होतो. तर न्यायालयांचे जे वेगवेगळे निकाल आहेत या संदर्भात विषयांचा अर्थ लावण्याच्या संदर्भात, त्याच्यातनं साधारणतः असं अशा कोणती तत्व फॉलो केले जातात, तर कोणत्याही विषयाचा अर्थ लावताना त्यातील शब्दांचा जास्तीत जास्त व्यापक अर्थ लावला जातो. की पहिलं काय करायचं की बाबा जास्तीत जास्त व्यापक अर्थ लावण्याचा प्रयत्न करायचा. समजा शिक्षण आहे, शिक्षणामध्ये काय म्हणजे बेसिकली व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी जी आहे सध्या की जिने सगळ्या जगामध्ये आणि विशेषतः भारतामध्ये गोंधळ वाजवलेला आहे. फेक न्यूज, चुकीच्या गोष्टी, सगळ्या महान लोकांच्या बदनाम्या वगैरे वगैरे, व्हॉट्सॲप मधनं मिळणाऱ्या ज्ञानाला ज्ञान म्हणायचं की नाही, मजाकचा भाग आहे हा. तर याचा व्यापक अर्थ लावला जाईल शिक्षणाचा. ओके, एनिवेज मजाकचा भाग आपण बाजूला ठेवू. समजा शिक्षण आहे तर अनौपचारिक शिक्षणाला शिक्षण म्हणायचं का, की नुसतं औपचारिक जिथे शाळेत जाऊन शिकतो आपण त्यालाच शिक्षण म्हणायचं का, आपण जे ओपन युनिव्हर्सिटीमध्ये हे करतो त्याला पण शिक्षण म्हणायचं. असे प्रश्न ज्यावेळी उद्भवतात त्यावेळी मग त्या शिक्षणाची जास्तीत जास्त व्यापक व्याख्या केली जाते. ओके, तर हा पहिला हे फॉलो करायचा निकष. ओके, हे करत असताना दुसऱ्या एखाद्या विषयावर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेतली जाईल. हे रामकृष्ण विरुद्ध म्युनिसिपल कमिटी निर्णय, स्टेट ऑफ बॉम्बे विरुद्ध बन्सार्ड दोन आहे. हे काही लक्षात ठेवायची गरज नाही. हा अर्थ लावत असताना म्हणजे एखाद्या सब्जेक्टचा अर्थ व्यापक अर्थ लावत असताना तो दुसऱ्या सब्जेक्टवर तर अतिक्रमण करत नाही आहे ना, दुसऱ्या विषयावर, विषय सूचितल्या विषयावर हे पण बघावं लागतं. ओके, एखादा कायदा कोणत्याही विषयाअंतर्गत येतो हे ठरवताना त्या कायद्याच्या शीर्षकाचा नव्हे तर त्या कायद्यात अंतर्भूत असणाऱ्या तरतुदींचा विचार केला जाईल. याला पिथ अँड सबस्टन्स प्रिन्सिपल म्हणतात. काय पिथ अँड सबस्टन्स म्हणजे काय बघा, आपण ज्याला म्हणतो ना की भारतात महाराष्ट्रातले संत वाङ्मय जे आहे
त्याच्यात बघा एक वाक्य काय आहे, ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय तू भुललासी वरलिया रंगा. कोणाचा अभंग आहे कॉमेंट बॉक्स मध्ये मला टाका माहित असेल तर. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय तू भुललासी वरलिया रंगा. काय म्हणतात संत की ऊस वरती दिसताना खूप ओबडधोबड दिसतो, पण तू त्या ऊसाच्या ओबडधोबडपणाकडे बघू नका, त्याच्या आतमध्ये बोड रस आहे का बघा. म्हणजे याच्यातलं बाहेरचं जे आवरणाकडे बघायचं नाही, तर आतमध्ये काय आहे ते बघायचं. फणस बाहेरनं दिसतं कसं काटेरी, पण आतमध्ये गर कसा असतो गोड. सो बाहेरच्या आवरणाला न बघता आतला गर बघणे, खरं आतमध्ये काय आहे बघणं, याला म्हणतात पिथ अँड सबस्टन्स. ओके. सो एखादा कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे हे बघण्यासाठी त्या कायद्याचं शीर्षक नाही वाचलं जात. कारण कायद्याचं असं असू शकतं की न्यायालयाला फसवण्यासाठी एखादं राज्य सरकार किंवा केंद्र सरकार असं करू शकतं की शीर्षक वेगळं दिलं कायद्याला, असं ठीक वाटणार, दुसऱ्याच्या विषयावर अतिक्रमण नाही करते असं वाटणार, पण आतमध्ये मात्र कायद्याच्या आतमध्ये तरतुदी अशा केल्या की त्या दुसऱ्याच्या विषयावर अतिक्रमण करत आहे. तर म्हणून अशा वेळी शीर्षक बघितलं जाणार नाही, तर कायद्यामध्ये तरतुदी काय आहेत आणि त्या तरतुदी कोणाच्या अधिकारावर अतिक्रमण करत नाही, म्हणजे केंद्र सरकारच्या किंवा केंद्र सरकार राज्य सरकारच्या, ते बघितलं जाईल. त्याला काय म्हणतात पिथ अँड सबस्टन्स. ओके राईट. आता एखादा कायदा हा चुकून दुसऱ्या विषयामध्ये अगदी थोडंफार अतिक्रमण करत असेल तर तेवढ्या कायद्याने कायदा रद्द बाटल ठरवणार नाही. बाबा थोडंसंच इकडे तिकडे अतिक्रमण झालेलं आहे, तर तेवढ्या याच्याने सगळा कायदा रद्द केला जाणार नाही, तो चालू ठेवलं जाईल. ओके. राज्य विधिमंडळ किंवा संसद त्यांच्या अखत्यारीत न येणाऱ्या विषयावर फसव्या पद्धतीने एखाद्या प्रक्रियेद्वारे किंवा फसव्या कायद्याद्वारे कलरेबल लेजिस्लेशन म्हणजे काय? कलरेबल लेजिस्लेशन म्हणजे असं की दाखवायचं वेगळं आणि करायचं वेगळं, किंवा एखाद्या प्रक्रियेचा दुरुपयोग करायचा. तसं बघा मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं की काही बाबतीत राज्यपाल हे अध्यादेश काढू शकत नाही. कोणत्या बाबतीत? की जिथे असं असू शकतं की कायदा करण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या गोष्टी बायपास करण्यासाठी अध्यादेश जर वापरला जात असेल, आयदर राज्य सरकार किंवा असं केंद्र सरकार पण करू शकतं, तर ते करता येत नाही. अशा पद्धतीने फसव्या पद्धतीने एखादी प्रक्रिया वापरणे किंवा फसव्या पद्धतीने एखादा कायदा वापरणे, याला कलरेबल असा शब्द वापरला जातो, कलरेबल डिव्हाइस. तर तसं केलं जाणार नाही. तसं असेल तर तो कायदा मान्य केला जाणार नाही, त्याला घटना वाईट सर्वच आहे. एखाद्या विधिमंडळाने एखादा कायदा करताना आपल्या वैधानिक अधिकार क्षेत्राचे उल्लंघन केले की नाही आहे की नाही हे ठरवताना त्या कायदा करण्याच्या हेतूकडे लक्ष दिलं जाणार नाही. म्हणजे काय मित्रांनो? म्हणजे असं की समजा केंद्र सरकारने राज्यांच्या अधिकारांवर किंवा राज्यांच्या विषयावर अतिक्रमण करणारा कायदा केला आणि त्याला असं जस्टिफिकेशन दिलं की ऍक्च्युली आमचा फार उदात्त उद्देश आहे, आम्हाला या देशाचं फार मोठं भलं करायचं आहे वगैरे वगैरे, त्या हेतूने आम्ही हा कायदा केलेला आहे. त्याच्यामुळे हा कायदा जरी थोडंफार अतिक्रमण करत असेल किंवा मेजर अतिक्रमण करत असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात यावं, कारण आम्ही फार मोठा उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला आहे, असं चालणार नाही. तसं करायचं असेल तर मग घटनेत बदल करा. पण असं काही उद्देश असं तर मग कोणी काही म्हणू शकतं, मग राज्य पण म्हणू शकतं की आमचा काहीतरी मोठा उद्देश आहे त्याच्यासाठी आम्ही असं करत आहोत, त्याच्यामुळे आमचा कायदा मान्य करण्यात यावा, जरी तो केंद्राच्या अधिकार क्षेत्रावर अतिक्रमण करत असेल तर. सो काय उद्देशाने कायदा केलेला आहे हे न्यायालय बघणार नाहीत, कारण राज्य घटनेने दोघांमध्ये बॅलन्स राहावा म्हणून व्यवस्थित विषयांची वाटणी केलेली आहे. जर तुम्हाला तसं वाटत असेल तर मग त्या वाटणीमध्ये बदल करा घटना दुरुस्ती करून, राईट, या पद्धतीने. ओके. आणि हे कशामध्ये? थोडक्यात प्रत्येक विधिमंडळ घटनेत आखून दिलेल्या चौकटीमध्येच आपले वैधानिक अधिकार वापरतात. PH पॉल मनोज पांडियन विरुद्ध P बेलदुराई या निर्णयामध्ये आहे. लक्षात ठेवायची गरज नाही, नोट्स मध्ये आहे, तुम्हाला वाटलं तर लक्षात ठेवा, वाचून ठेवा, डोक्यात राहील, राईट. ओके. तर अशा पद्धतीने बेसिकली हे जे वैधानिक अधिकार आहेत
याचा आपण संपूर्ण विभागणी डिस्ट्रीब्युशन बघितलेलं आहे. ओके, पुढच्या लेक्चरपासून आपण कार्यकारी अधिकार आणि त्याची विभागणी कशी ती बघू. राईट. थँक्यू व्हेरी मच.